हॅलो नमस्कार, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि मी सुप्रियामध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत कुठं तर गोकर्ण मुर्डेश्वर ट्रिपसाठी आम्ही निघालेलो आहोत आणि बाहेर पडलेलो आहोत. आणि आता बघू शकता हे आता 10चं टायमिंग आहे आणि आम्ही खूप आता कंटाळलो आहोत प्रवास करून, कारण आम्ही रात्रीच प्रवासासाठी निघालेलो होतो. बघू शकता चेहरा कसा झालेला आहे, झोपेतून उठलेले आहे आणि खूप आता कंटाळा आलेला आहे. आणि आम्ही सगळी फॅमिली ट्रिपसाठी आता गोकर्ण मुर्डेश्वरसाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि आता खूपच प्रवास झालेला आहे, रात्रीपासूनच प्रवास चालू होता आणि तो प्रवास आता करत म्हणजे आता वैताग आलेला आहे. सगळीच कंटाळलेत, बघू शकता डोळे सगळेजण आता झोपून उठलेले आहेत थोडेफार जण, आणि लहान मुलं पण आहेत आमच्याबरोबर. आणि आम्ही आता इथं मस्त एन्जॉय करण्यासाठी ट्रिपमध्ये जाणार आहोत. पुढे काय काय आहे नक्की ते बघूयाच आपण. रुद्र तिथनं उठतो, रुद्र ए बात करा आता, बात कर. इथे एक रूम घेतली होती आम्ही आणि थोडंसं रेस्ट करण्यासाठी आणि थोडंसं आवराआवरी पण करायची होती, फ्रेश व्हायचं होतं. तर फ्रेश होण्यासाठी रूम घेतलेली होती आणि रूम घेऊन आवरून झाल्यानंतर परत प्रवास करत आहोत. आणि आता पोहोचलेलो आहोत गोकर्णमध्ये. आणि इथं बघू शकता इथं समुद्र आहे, खूप छान वातावरण होतं इथं आणि खूप ऊन सुद्धा होतं. आणि डॉल्फिन आल्यावर डॉल्फिन केवढा पाण्याचा नाही हे लागत नाही अंदाज. थोडंसं आता प्रवास झाल्यानंतर थांबलोय आणि प्रसादासाठी सुद्धा इथं आलेलो आहोत. खूप गर्दी आहे इथं प्रसादासाठी सुद्धा आणि तो प्रसाद खूप चांगला मिळतो असं कळालं होतं आणि म्हणून प्रसाद घेण्यासाठी गेलेलो आहोत. प्रसाद सुद्धा खूप चांगला होता. आणि ते एक प्रथा आहे बघा की प्रसाद घेतल्यानंतर आपण जे काही आपलं ताट असतं ते स्वच्छ आपण धुवून ठेवावं लागतं, अशी इथे एक प्रथा आहे. आणि ती खूप छान होती, ती आवडली मलाही आणि खूप चांगलं वाटलं. असं प्रत्येकानेच असं केलं पाहिजे की आपण जेवलेलं ताट आपण धुतलं पाहिजे. तर ते झाल्यानंतर मग पुढं आम्ही प्रसाद घेऊन बाहेर पडलो आणि मग पुढे दर्शनासाठी जाणार आहोत. तर इथं अजून एक प्रथा आहे आणि ती म्हणजे की आपण इथं मंदिरामध्ये जाताना जीन्स वगैरे किंवा कुर्ती पॅन्ट घालू शकत नाही. कुर्ती घालू शकतो, म्हणजे पॅन्ट खाली घालू शकत नाही. तिथं लुंगी नेसावी लागते, लेडीज असू दे जेंट्स असू दे. त्याने जीन्स वगैरे घालायला इथं परमिशन नाही आहे. तर पुढे आम्ही त्याच्यासाठी लुंगी सुद्धा इथं खरेदी केली आणि मग आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो आणि मग दर्शन खूप छान पद्धतीने झालं.
आहोत गोकर्णमध्ये आणि गोकर्ण इथे आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता खूप छान छान असं खूप छान असं मंदिर आहे हे. आणि सगळेजण आम्ही आता फिरून इथं मस्त असं दर्शन घेत आहोत. नंतर मग समुद्रावर जाणार आहोत. इथं समुद्र आहे. मला वाटते काय माहिती का डायनासोरच्या काळात ना एक बाईने चुकून उडी मारली असते तोवर बांधली. नाही हे रंगच असा आहे का त्यात डाग पडला म्हणून मी बघितलं. हे काळे. आल्या ना मग शीत आलं पाणी काय नाही डोकं पाण्यात पडलं काय झाडाचं वाळलेलं. ते त्या तिथं कुठं तर हे ते गणपतीचं छान आहे बघ शोला घेते थांबण्याचं त्यांना विचारायचं कमी करून द्या म्हणायचं. समुद्रातून बाहेर पडल्यानंतर मग आम्ही पुढे आलेलो आहोत. इकडे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि इथं शॉपिंगसाठी सुद्धा खूप काही वस्तू आहेत त्या आपण बघणार आहोत ते शॉपिंगसाठी. पण आम्ही थोडंसं फिरलेलो आहोत आणि कंटाळा आलेला होता खूप. मुलं पण खूप दमली होती. थोडंसं खायला घेतलेलं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि मग इथं आम्ही बघण्यासाठी आलो होतो. इथं छान छान वस्तू मुलींसाठीच्या बांगड्या वगैरे आपल्या लेडीजच्या त्या सगळ्या होत्या. आणि ते सगळं घेतल्यानंतर बघितलेलं आहे आपण सगळीकडे तेच मिळतं. मग तर इकडं वेगळं काही वाटलं नाही. पण इथं हे जे शोच्या वस्तू वगैरे होत्या घरात लावण्यासाठी वगैरे त्यामधलं थोडंसं काहीतरी आम्ही शॉपिंग केलेलं आहे. आणि मग पुढं मंदिरासाठी गेलेलो आहोत. खूप आता धावपळ झालेलं आहे, दमलेत सगळे तरी सुद्धा पुढे चाललेलो आहोत. आणि लहान मुलं पण आहेत आमच्याबरोबर. बघा हे असं सगळं शूटिंग केलं आहे. आणि गोकर्णमध्ये दर्शन घेतल्यानंतर पुढे निघालेलो आहोत मुर्डेश्वरसाठी. आणि तिथं मग आम्ही राहणार आहोत आणि मग तिथं समुद्रावर सुद्धा जाणार आहोत. आणि मग खूप एन्जॉय करून मग परत येणार आहोत. खूप दिवसांची इच्छा होती, खूप दिवस मनात होतं की मुर्डेश्वरला जायचं आहे. आणि बघा पोचलेलो आहोत मुर्डेश्वर येथे. आणि प्रथम दिवशी तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे महादेवाची, बघू शकता तुम्ही. आणि हे असं समुद्रावरचं वातावरण सुद्धा इथं आहे. आणि मग सकाळी आम्ही थोडंसं रेस्ट करून आता आम्ही समुद्रामध्ये जाणार आहोत. पहाटे 7 वाजता आम्ही समुद्रामध्ये जाणार आहोत. तर आता आलेलो आहोत समुद्राकडे. तर सकाळचं तर 7चं वातावरण आहे. समुद्रावरती आम्ही आलेलो आहोत आणि इथं खूप सारे एन्जॉय करणार आहे, खूप मजा करणार आहोत. आणि मग पुढं दर्शन घेण्यासाठी पण जाणार आहोत. आणि तुम्हालाही दर्शन मिळेल. आणि खूप सुंदर अशी मूर्ती वाटते आणि खूप छान वाटते इथं गेल्यानंतर. खूपच भारी वाटलं. आणि मूर्ती बघितली तर आपल्याला एक समाधान मिळतं वेगळंच. आणि एवढं भारी वाटतं की एवढी छान मूर्ती अशी कशी स्थापना केली असेल, एवढं मला कौतुक वाटत होतं ह्याचं की खूप मोठी मूर्ती आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की दर्शन घेण्यासाठी मुर्डेश्वरला जाऊन या. कारण मुर्डेश्वरला गेलं नाही तर आपण कुठंच गेलं नाही असं वाटलं मला. आणि एवढं छान दर्शन झालं ना, खूप भारी वाटलं. कसलं मस्त आहे. ती मूर्तीच बघायला खतरनाक आहे. मूर्ती खूप खतरनाक वाटते. मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप मोठी मूर्ती महादेवाची इथं आहे. घेतलेला आहे.
फरक काय फक्त जे तुम्ही त्याच्यावर बघताय की नाही पुस्तकात ते मोबाईलवर बघायचं, मोबाईलवर वाचायचं, मोबाईलवर ऐकायचं. फरक एवढाच आहे. तो कोणावर रथ आहे त्या काळाचं आहे काय आपल्या त्या काळातलं सगळं इथं जे बनवलंय ते आत्ता बनवलं. काढायला किती ते फोटो घेतात मोबाईल न्यायला ते काय फोटो काढायला किती लोक मोबाईल एवढं छान पॉइंट आहे आणि फोटो काढायला येत नाही तिकडं पण समुद्र. भगवान शंकराचे दर्शन व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठीच हजारो भाविक मुर्डेश्वरला मंदिराला भेट देत असतात. आणि मुर्डेश्वर मंदिर कसं तयार झालं याची सुद्धा एक कथा आहे आणि ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं पुढे जे आपण आता दर्शन घेण्यासाठी जात आहोत ते कशाचं आहे तर ते मंदिर आहे श्री सुंदरा रामेश्वरचं मंदिर आहे. तिथे शंकराची अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि तेथेच खाली पिंड आहे आणि त्या पिंडीच्या वरतीच इथं असं ही मूर्ती स्थापित केलेली आहे. आणि हे मंदिर एका टेकडीवर उभारलेलं आहे आणि त्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी लोक मुर्डेश्वरला येतात आणि इथेच ती पिंड आहे आणि त्याच्यासाठीच इथं गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि तिन्ही बाजूनं या मंदिराला पाण्याचा वेढा पडलेला आहे. ते सुद्धा तुम्हाला इथं दिसतच असेल. समुद्र किनारपट्टी तिन्ही बाजूनं आहे आणि मध्येच हे मंदिर आहे आणि भगवान शिवाचं आत्मलिंग तिथे सुद्धा स्थापित आहे. आणि प्रत्येक मंदिरासाठी एक वेगळीच कथा असते, वेगळीच प्रत्येक मंदिराची एक गोष्ट असते. तशीच ह्या मंदिराची सुद्धा एक गोष्ट आहे. जेव्हा ही गोष्ट आहे ती रामायणातल्याच्या काळातली आहे आणि ती म्हणजे अमरत्व प्राप्त करण्यासाठी रावण भगवान शंकरांना प्रसन्न करून आपले आत्मलिंग आपल्यासोबत लंकेला घेऊन जात होता आणि वाटेत आणि त्याचीच मूर्ती इथं पुढं आहे. आणि वाटेत काय झालं तर वाटेत त्या आत्मलिंग त्यांना खाली ठेवले आणि त्याची स्थापना तेथेच झाली. आणि हे रावणाच्या लक्षात येताच रावणाने रागाने त्या आत्मलिंगाचा नाश करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्याच्या हातातून त्या आत्मलिंगावर जे काही कापड झाकलं होतं ते खाली पडलं आणि तेथेच एक टेकडी तयार झाली आणि त्यालाच मुर्डेश्वर असं म्हणतात. आणि ते मुर्डेश्वराची स्थापना इथं झालेली आहे. आणि या सर्व मूर्ती तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ह्या मूर्तीच्या रूपात तिथं त्यांनी ते तयार करून ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला इथे सर्व काही पाहायला मिळतं. आणि अशीच ही मुर्डेश्वर मंदिर खूप छान आहे आणि आम्हाला तर खूप आवडलं. आणि हे बघू शकता तुम्ही आत्मलिंग हे रावणाने हे इथं ठेवलेलं आहे आणि रावण चिडलेला पण दिसत आहे. इथे ही जी मूर्ती आहे ती इथं अशी त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि अशी ही मुर्डेश्वरची कथा इथं आहे आणि तीच बघण्यासाठी आम्ही इथं गेलेलो होतो. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत तिथं आणि आतमध्ये खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. समुद्रातून आल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे करून चेंज करून मग आम्ही आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. बघू शकता आता इथं दर्शन आम्ही घेत आहोत आणि मंदिरात पण आत गेलेलो आहोत आणि वरतून सुद्धा मंदिरातून सुद्धा मूर्ती कशी दिसते आणि वातावरण कसं दिसतं हे सुद्धा तुम्ही बघाल. आणि खूप वर्षापासून आमची इच्छा होती इथे येण्याची आणि ते आता पूर्ण होत आहे. आणि कसं आहे 11 नंतर आपलं ते 11:30 नंतर इथलं ते मंदिरात वरती जाण्याचं दर्शन करण्याचं बंद होतं. त्यासाठी आम्ही खूप गडबडीनं इथं जात आहोत. आणि बघा इथून सुद्धा मूर्ती एवढी भारी दिसते आणि आता आपण वरून सुद्धा दर्शन घेणार आहोत. खूपच म्हणजे एक म्हणतात ना एक असा उत्साह वेगळाच झाला होता की वरतून आम्हाला आता दर्शन मिळणार. आणि एवढ्या उंच आम्ही जाणार होतो की तिथे लिफ्टने तिथे जाण्याची सोय त्यांनी केलेली आहे. आणि बघू शकता समुद्र वरतून साईडून सुद्धा आपल्याला असा दिसतो. समुद्रात सुद्धा खूप छान वाटलं कारण सकाळी लवकर आपण गेलो होतो त्यामुळे ऊन पण एवढं नव्हतं. सकाळची खूप मजा आली समुद्रामध्ये सुद्धा. आणि हे जे आपल्याला आता दिसतंय हे मंदिर हे जवळजवळ इथं आपल्याला वरती जायचं आहे पूर्ण आणि तिथून मग आपल्याला ते मंदिराचं वगैरे वरून दर्शन होतं. तर तिथं आता जाण्यासाठी आम्ही पटपट आतमध्ये जात आहोत आणि तिथं लाईन्स असते आणि तिथं मग तिथून आपण लिफ्टद्वारे वरती जाऊ शकतो.
तर आता आपण 249 फूट उंचीवरून ही मूर्ती आपण पाहत आहोत आणि लिफ्टद्वारे आपण गेलेलो आहोत. आणि लिफ्टला जर गेलात तर प्रत्येक व्यक्तीला 10 रुपये याप्रमाणे इथं तिकीट वरती असतं. आणि इथून जर बघाल तर अशी मूर्ती आणि असा सुंदर व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो. खूप छान दर्शन वरून सुद्धा होतं आणि खूप छान वाटतं. एवढ्या उंचीवरून आपण हे जर दर्शन घेताना खूपच भारी वाटतं. आणि बघू शकता असं इथलं आजूबाजूचं वातावरण आहे. आणि मूर्ती बघाल तर इथून एवढी सुंदर अशी मूर्ती दिसते. आणि प्रत्येक मंदिराला एक आपली कथा असते आणि त्या पद्धतीनेच इथं पण एक कथा आहे. आणि त्याचमुळे ही आज ह्या मूर्ती अशी इथं ही मूर्तीची स्थापना झालेली आहे. आणि तुम्ही मठामध्ये सुद्धा बघितलेलं असाल की तिथं सुद्धा खूप छान छान मूर्त्या होत्या आणि त्या मूर्त्यांच्या सुद्धा कथा आहेत. त्यानुसारच त्या मूर्त्या तिथं उभ्या केलेल्या आहेत. आणि ते सर्व मी सुद्धा अनुभवलं इथं आल्यानंतर आणि खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा जाऊन येऊ शकता. आणि गोकर्ण मुर्डेश्वर ट्रिप आपल्याला 3 दिवसामध्ये होते आणि 3 दिवसाचा हा प्रवास आपला खूप छान झाला. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.